तर नमस्कार मित्रांनो, आज मी चाललोय 78वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण करण्यासाठी आमच्या गावामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी म्हणजेच ग्रामपंचायत गुंज, जिल्हा परिषद कार्य आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुंज बुधावली येथे। तर बघू शकता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। व्हिडिओ खूपच भारी असणार आहे, कारण काय ज्यांनी देशासाठी आपलं बलिदान वाहून गेलंय त्यांच्या सर्वांसाठी समर्पित 78वा स्वातंत्र्य दिन। तर तुम्ही नक्कीच पहा। धन्यवाद। तर बघू शकता ही परेड। अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करण्यासाठी आलोय। शुभेच्छा। आणि आज सर्व सन्माननीय ग्रामपंचायत गुंज, सरपंच, सर्व पदाधिकारी आणि पालक, ग्रामस्थ, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी सर्वांचं जिल्हा परिषद शाळेच्या स्वागत करतो। आणि सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान। शाळेचे माध्यमिक शिक्षक श्री सिंपी सर ध्वजारोहण करतात। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। भीती रामा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नांद गुंजला महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखीत महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र
आमचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, आजी माजी पदाधिकारी, आजी माजी विद्यार्थी या सर्वांना मी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुंज बुदावली या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी निमंत्रित करीत आहे। एक प्रभारी मुख्याध्यापक या नात्याने माझं हे निमंत्रण स्वीकारून आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे ही विनंती। धन्यवाद। तर फायनली प्रभात फेरी चाललेली आहे 78व्या स्वातंत्र्य दिनाची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुंज बुदावली येथे। भारत माता की। तर बघूयात, भारत माता की जय म्हटलं गेलंय। 78वा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्यानिमित्ताने सर्वजण इकडे बघू शकता तुम्ही प्रभात फेरी निघालेली आहे। आता जाणार आहेत आम्ही थेट शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुंज बुदावली येथे ध्वजारोहण करण्यासाठी। ही आहे आमची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुंज बुदावली आणि तिथे आता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे। आज 78वा स्वातंत्र्य दिन आहे आणि बघू शकता तुम्ही कार्यक्रमाची लगबग खूप मोठ्या गतीने आणि वेगाने झालेली आहे। एक गर्दी आहे 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त। सर्व गावातले ग्रामस्थ, कर्मचारी वृंद आणि माता मावल्या भगिनी सुद्धा आलेले आहेत आणि सर्व उपस्थित विद्यार्थी वर्ग सुद्धा आहे। आजच्या या भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व उपस्थित झालेले सन्माननीय नागरिक, ग्रामस्थ, त्याचबरोबर गुंज ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि या पंचक्रोशीतील असणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर आजी माजी विद्यार्थी, आजी माजी पदाधिकारी यांचं सर्वांचं मी शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक पाटील सर आणि माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि वर्गचार कर्मचारी यांच्या वतीने आपणा सर्वांचं मी टाळ्यांच्या गजरात एकदा जोरदार स्वागत करतो। आज भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने आपल्या या गुंज आश्रमशाळेमध्ये साजरा होत आहे। त्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय अगदी MPSCची परीक्षा जी आहे ती MPSCची परीक्षा पास झालेले अगदी तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व जे आहेत सन्माननीय प्रणित संजय फराट, जलसंधारण MPSC गट ब या वर्गाचे ते 2023-24चे उमेदवार आहेत आणि त्यांनी ही MPSC महाराष्ट्र लोकसेवा सर्व्हिस कमिशन नावाची जी परीक्षा आहे MPSC ती अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्या आहेत आणि काही दिवसातच त्यांना सरकारच्या दरबारी त्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे। अशा एक व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण आजचं ध्वजारोहण करणार आहेत। सर्व मुलांना तसं पाहायला गेलं तर एक आदर्श असं व्यक्ती
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुंज बुदावली येथे 78वा स्वातंत्र्य दिन साजरा झालेला आहे. तुम्ही सर्व व्हिडिओज पाहिले असतील. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 78वा स्वातंत्र्य दिन खूप आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा झालेला आहे. तर कार्यक्रमाला झालेली आहे सुरुवात. मॅडमने सर्वांचं स्वागत केलं आहे सूत्रसंचालन करताना. यही है गंगा यही हिमालय, यही है गंगा यही हिमालय, यही हिंद की शान है और 3 रंगों में रंगा हुआ यह अपना हिंदुस्तान है, यह अपना हिंदुस्तान है. कुमार प्रणीत संजय फराड हे जलसंधारण मधून MPSC मधून गट ब मधून त्यांनी MPSC क्रॅक केलेली आहे. आज त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्याची संधी खरं तर आमच्या शाळेला मिळते हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण असे तरुण तडफदार नेतृत्व या कुमार प्रणीत संजय फराड MPSC पास होऊन जलसंधारण गट ब मध्ये त्यांनी आता लवकरच सरकारी सेवेत ते रुजू होणार आहेत. शुभ स्वागतम स्वागत करूयात, शुभ स्वागतम स्वागत करूयात. पाहुणे आले देवापरी ज्ञानाचा दिवलाव घरोघरी, पाहुणे आले देवापरी ज्ञानाचा दिवलाव घरोघरी. वंदन वंदन सकाळ साथ
ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वातंत्र्याचे संविधान नव्हते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 ऑगस्ट 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला व दिनांक 1947 मुक्त झाल्यामुळे संविधानाने 15 दिवस स्वातंत्र्य मोठ्या आनंदाने ठेवला गेला. स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या अगोदर सुमारे 150 वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते आणि एखाद्या शेताला जशी पीक लागले त्याचे व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवून सत्तेप्रमाणे संपूर्ण देश ताब्यात घेतला. इंग्रजांच्या गुलामीला आपण 100 वर्ष बघितलं, परंतु अत्याचार स्वातंत्र्य सैनिकांना देशाच्या प्रगतीसाठी आपल्याचे वेळ सोडून सर्व भारतीय एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आज प्रकटली अमृतमयी सकाळ. गगन तिरंगी सदन तिरंगी आणि तिरंगी माळ. आज तिरंग्या मधुनी शोभे तेजोमय आभार, तेजोमय आभार. अशी तेजोमय पहाड धावपटू म्हणा किंवा इतर खेळाडू म्हणा, नेमबाज म्हणा, दरवर्षी आपला सहभाग नोंदवत असतात. यावेळी थोडं तेवढं पाहिजे तसं आपल्याला यश मिळालं नाही, पण आपले बरेचसे खेळाडू हे 4 नंबर पर्यंत गेले. त्यातलाच एक मी सांगतो तुम्हाला, स्वप्नील कुसले नावाचा महाराष्ट्राचा नेमबाजीपटू. त्याची परिस्थिती देखील अतिशय हालाकीची होती. त्याला रायफल घेण्यासाठी पैसे नव्हते. त्याच्या वडिलांनी त्याला कर्ज काढून ती रायफल खरेदी करून दिली आणि तो सतत 10 वर्ष प्रॅक्टिस करून ऑलिम्पिक मध्ये सहभाग घेतला आणि देशाला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले. एकदा त्या स्वप्नील कुसलेसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपल्याला देखील लढत शकता. फक्त जिद्द ठेवा. तुमच्या जिद्दीला सपोर्ट करण्याचं काम आमचं राहील. हा पंकजाला नेहमी तुमच्यासाठी प्रयत्नशील राहील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. कुठल्याही प्रकारचे बाहेरचे क्लासेस नसताना सुद्धा ही गरीब मुलं अगदी 75% पुढे त्या ठिकाणी मार्क्स मिळवतात. एक फक्त शिक्षकांचं मिळणारं त्यांना मार्गदर्शन. वेळोवेळी कुठल्याही प्रकारच्या त्यांच्याकडे नोट्स नसतात. आम्ही दिलेले जे काही घटक आहेत त्या घटकांवरच अभ्यास करतात आणि ही मुलं सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि महत्वाचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आयोजकांनी आज मला अध्यक्ष त्या ठिकाणी बनवलं आणि अध्यक्षीय भाषणाने मी त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मानू कसे आभार आपले खरंच आज कळत नाही. मानू कसे आभार आपले खरंच काही कळत नाही. आपल्यासाठी तोलामोलाचे शब्द काही सुचत नाही. जीवन ज्यांचे तेजाचे, शिखर गाठी यशाचे, असे कार्य त्यांचे मोलाचे, असे व्यक्तिमत्व असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ए.व्ही. पाटील सर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. त्याबद्दल मी तसेच गावकरी ते राव काय करी या उक्तीप्रमाणे सदैव आमच्या पाठीशी असणारे हे माझे मायबाप, ग्रामस्थ आणि पालकवर्ग यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीने आभार मानते. चांगल्या माणसाच्या सान्निध्यात जीवन आनंदित होते. ज्यांच्या मुखदर्शनाने ऊर्जा मिळते तसे माझे सर्व कर्मचारी वृंद यांचेही मी शाळेच्या वतीने मनापासून आभार मानते.